मध्यरात्री पहाटे पक्ष प्रवेश झालाय, आज तुम्ही माघारी घेताय. हा ठरल्याप्रमाणे शांत राहा रे, एक मिनिट बोलतायत ना ते. काल माझा पहाटे इकडचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील किंवा भाऊसाहेब चौधरी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे म्हणजे शिवसेनेमध्ये माझा काल प्रवेश झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आता या ठिकाणी माघारी पण झाली. पुढे काय आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी? काय आश्वासन दिलं होते? आपण तुम्ही 2 आठवड्यापूर्वी प्रवेश करणार होते, हेमंत गोडसेंच्या ऐवजी तुम्हाला उमेदवारी मिळेल असं म्हणत होते. या सूत्रांच्या माहितीनुसार काही सांगू नका. एक लक्षात ठेवा, कसं असतं, मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये 1-1.5 वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती. 1-1.5 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी गो हेड कामाला लागा म्हणून सांगितलं होतं. परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे तुम्ही म्हणते तसं झालं असतं. परंतु अगदी वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यस आणि दुसऱ्या दिवशी नो असं. मी ज्या पक्षामध्ये गेले 40 वर्ष काम केलं, ज्या पक्षाचा पाईक आणि नाईक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम उभं केलं. त्या पक्षाने मला एकदम वेळेवरती नाकारल्याने मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागला आहे. आणि शिंदे साहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात दिघे साहेबांकडे जायचं होतं, त्यावेळेला शिंदे साहेब शाखा प्रमुख होते. तेव्हापासून मी त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता तुम्ही देखील उबाटा गटाकडून इच्छुक उमेदवार होते, हेमंत गोडसेच्या विरोधात तुम्ही उभं राहणार होते, मात्र आता त्यांच्यासाठी मत मागणार आहे. कसं तुम्ही लोकांसमोर कन्व्हिन्स करणार आहे? दैव ठरवत असतं, धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नसतो. त्याच्यामुळं त्यांनी तर काही मला धोका दिला नाही आहे. तो माझ्या मनसेतून माझ्या पक्षात आला होता. मनसेतून पक्षात आल्यानंतर तो आला, त्याला उमेदवारी दिली, मला थांबवलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं. आज तर माझ्या पक्षानेच माझा विश्वासघात केला. मग ह्या विश्वासघातकींबरोबर राहून त्यांचं काम करण्यापेक्षा यांनी तर माझा काही विश्वासघात केलेला नाही आहे. कारण यांनी तिकीट मागायला गेला, तो दुसऱ्या पक्षात गेला होता, त्या पक्षाकडे मागायला गेला. यांनी त्याला तिकीट दिलं, तो माझ्या अगोदर गेला होता. त्याच्यामुळे ज्यांनी माझा घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जे असेल भूमिपुत्र काय असतो ते मी दाखवून देईन. मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली? बऱ्याच काही चर्चा पहिल्यापासून व्हायच्या ना. मी सांगितलं ना 40 वर्ष मी आश्वासनासाठी जात नाही. मी आश्वासनांसाठी जात नाही. लात मारील तिथं पाणी काढल ही अवलाद आपली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा कसा घात होतो ते तुम्ही बघाल. आर्थिक राजकारण आहे म्हणून आपण तिकडे गेले नाही. माझ्याकडं परमेश्वरांनी दिलेली देणगी, माझ्याकडं माझ्या बापदाद्यांनी प्रचंड पैसा मला निर्माण करून दिलेला आहे. मी त्याच्यावरती संतुष्ट आहे. मी दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे. मी राजकारणात जरूर आहे. राजकारण मी जे काही आतापर्यंत करतो तो माझा छंद म्हणून करतो, धंदा म्हणून राजकारण करत नाही. जे धंदेवाले आहे त्यांचे धंदे आता मी बाहेर काढेल. आपण सांगितलं होतं की लढणार, पाडणार आणि जिंकणार, आपण त्या घोषवाक्याचं काय होणार? मी जे सांगितलं होतं तेच खरं होणार. लढणार, पाडणार आणि जिंकणार. ज्यांनी माझ्या इच्छा शक्तीवरती त्या ठिकाणी आव आणली आहे त्यांना पाडणार आणि गाडणार. उद्धव ठाकरेंसोबत काय बोलणं झालं होतं? आपण चाललो होतं? नाही, माझी श्रद्धा आहे. चला ठीक आहे, तिथपर्यंत जाऊ नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.